काही दिवसांपूर्वीच नीट, जेईई आणि एमएसटी-सीईटी या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आणि या निकालात पंढरपूर येथील अग्रगण्य कोचिंग क्लास असलेल्या व अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या वेक्टर सायन्स अकॅडमीने घवघवीत यश संपादित केले। या परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवारी दिनांक 28 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता जोगेश्वरी हॉल पंढरपूर येथे पार पडला। या कार्यक्रमाला सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, त्याचबरोबर डॉक्टर साळुंखे सर, प्राध्यापक मोहीकर सर, प्राध्यापक गायकवाड सर, प्राध्यापक चव्हाण सर, वेक्टर सायन्स अकॅडमीचा संपूर्ण स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जेईई मेन्स मध्ये वेक्टर सायन्स अकॅडमीच्या अथर्व संतोष वसेकर याने 99.52 पर्सेंटाइल मिळवले। त्याचबरोबर जेईई ॲडव्हान्स मध्ये त्याची ऑल इंडिया रँक 5087वी आहे। एमएसटी-सीईटी मध्ये त्याने 99.63 पर्सेंटाइल एवढे गुण मिळवलेत। त्याचबरोबर एमएसटी-सीईटी मध्ये पीसीएम या ग्रुपमध्ये 25 विद्यार्थ्यांनी 90 पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेत, तर पीसीबी या ग्रुपमध्ये 14 विद्यार्थ्यांनी 90 पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेत। गेल्या 3 वर्षांपासून फाउंडेशन कोर्स 11वी, 12वी, त्याचबरोबर जेईई, नीट, एमएसटी-सीईटी या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून परिपूर्ण तयारी वेक्टर सायन्स अकॅडमी करून घेते। त्याचंच फळ 2025च्या निकालात आपल्याला पाहायला मिळते। गेल्या वर्षीही या अकॅडमीने पंढरपुरात सर्वोत्कृष्ट निकाल दिला होता। या वर्षीही सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे। या सत्कार समारंभात अनेक पालकांनी वेक्टर सायन्स अकॅडमीचं भरभरून कौतुक केलं व फक्त अभ्यासच नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास येथे होतो असं सुद्धा पालकांनी म्हटलंय। यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमात डॉक्टर साळुंखे सर, प्राध्यापक मोहीकर सर, प्राध्यापक गायकवाड सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि जे विद्यार्थी अपयशी ठरलेत त्यांनी खचून न जाता पुन्हा जिद्दीने आणि चिकाटीने मेहनत करावी हे देखील सरांनी सांगितलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन साळुंखे मॅडम यांनी केलं। या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढच्या वर्षी होणाऱ्या नीट, जेईई या परीक्षांसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाल्याचं काही विद्यार्थ्यांनी बोलून दाखवलं।